नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण कॅबिनेट बैठकीत आज मेस्माचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते. गेल्या जवळपास महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि यावेळी सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तरीही एसटी संपकरी विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. दरम्यान आता कामावर न परतलेल्या कर्मचाऱ्यांना मेस्मा लागण्याची शक्यता आहे. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा मेस्माचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मेस्माच्या बाबत आज आगामी कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता आणि त्यामुळे जर संपकऱ्यांवर मेस्मा लावला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात यावरही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होऊ शकते. आणि त्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय. आणि आजच्या कॅबिनेटच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जे संपकरी कर्मचारी अजूनही कामावरती परतलेले नाहीत, कारण गेल्या महिनाभरापासून हा संप सुरू आहे. या दरम्यान खरं तर राज्य सरकारच्या वतीने वेतनवाढीचा निर्णय देखील घेण्यात आला. असं असतानाही आपल्या संपावरती हे कर्मचारी कायम आहेत. त्यांनी विलिनीकरणाचा मुद्दा जो आहे तो लावून धरलेला आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीत इतके दिवस वाढ बघितल्यानंतर आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या कर्मचाऱ्यांवरती, म्हणजे जे कर्मचारी या संपावरनं कामावरती परतलेले नाहीत त्या कर्मचाऱ्यांवरती मेस्मा लावण्याचा निर्णय हा घेतला जाऊ शकतो. आता मेस्मा कायदा म्हणजे काय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर राज्यात 2011 मध्ये देखील मेस्माची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. आणि मेस्मा म्हणजे महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा. ज्या गोष्टी अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतात त्या अत्यावश्यक सेवांना संप करण्यास मनाई आहे आणि संप करणाऱ्यांना अटक करता येऊ शकते या कायद्याअंतर्गत. शिवाय त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई जी ती देखील केली जाऊ शकते. त्यामुळे आता एक पाऊल चर्चेच्या दृष्टीने आम्ही पुढे आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी देखील एक पाऊल पुढे यावं ही राज्य सरकारची माफक अपेक्षा होती. पण असं असताना तसं काही घडताना दिसत नाहीये. एसटी कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती ठाम आहेत. मनमाडमध्ये देखील जर आपण बघितलं तर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार इथल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे या संपाचा फटका एसटी महामंडळाला बसत असून प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. आणि त्यामुळे या संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली जाते. याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे मनमाडचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्याबरोबर आहेत. बब्बू, संपावरनं अजूनही कर्मचारी कामावरती परतलेले नाहीयेत आणि आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मेस्माबद्दलचा निर्णय जो आहे, मेस्मा कायदा लागू करण्याच्या संदर्भातला निर्णय तो घेतला जाऊ शकतो. याबद्दल कर्मचाऱ्यांच्या काय भावना आहेत? विशाल, गेल्या 1 महिन्यापासून हा संप सुरू आहे आणि संपाचा फटका सर्वात जास्त प्रवाशांना देखील बसत आहे. परंतु जोपर्यंत विलीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही असा निर्धार मनमाड, मालेगाव, नांदगाव, सटाणा, नाशिकच्या ग्रामीण भागातील एसटी कामगारांनी घेतलेला आहे. माझ्यासोबत संपकरी काही कामगार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया का मेस्मा जर लावलं तर त्यांची काय भूमिका असणार आहे. काय म्हणाल तुम्ही? सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो. मेस्मा लावला किंवा टाळा लावला, कोणत्याही प्रकारे जरी त्यांनी राज्य सरकारने दडपशाहीचा कारभार जरी केला तरी आमची एकच मागणी विलिनीकरण. या विलिनीकरणावर आमची मागणी ठाम आहे का आम्ही विलिनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही. मेस्मा अंतर्गत अटक करण्याची त्याच्यात तरतूद आहे. जर असं काही सरकारने पाऊल उचललं, आज कॅबिनेटची बैठक आहे, काय म्हणाल? आता मेस्मा लावा नाही तर टाळा लावा, आमची भूमिका एकच, विलिनीकरण. फक्त आमची मागणी एवढीच आहे. तुम्ही मेस्मा लावा, टाळा लावा, आम्ही अटक होण्यास तयार आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा, आम्ही आमच्या परीने प्रयत्न चालले. विलिनीकरण हे झालंच पाहिजे. कामगार एकजुटीचा विजय असो. तुम्हाला पगार वाढ दिलेली आहे, सरकार एक पाऊल मागे हटलंय, पण तुम्ही एक पाऊल पुढे का येत नाही असं प्रवाशांचंही म्हणणं आहे. सर्वप्रथम आम्हाला ही पगारवाढ मान्य नाही आहे. ही फसवी पगारवाढ आहे. ही जी पगारवाढ झालेली ही सर्व कर्मचाऱ्यांची याच्यात फसवणूक झालेली आहे. त्यामुळं आम्हाला ही पगारवाढ बिलकुल मान्य नाही. मग मेस्मा लावला तर काय भूमिका? नाही, आम्ही आमच्या विलिनीकरणावर ठाम आहे. आम्ही मागे हटणार नाही. मेस्मा लावा, टाळा लावा किंवा इतर कोणतीही कारवाई करा,
परंतु जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा ठाम निर्धार या संपकरी एस टी कामगारांचा आहे. विशाल. बाबू, मला या सगळ्या कर्मचाऱ्यांनी हे देखील विचारायचं आहे या सगळ्या ह्याच्यात की तसा हा विषय न्यायप्रविष्ट आहे. समिती जो निर्णय देईल त्यानंतरच याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ही कायदेशीर बाब समोर असतानाही त्यांच्या या विलिनीकरणाच्या मागणीवरती ते का आग्रही आहेत? म्हणजे शेवटी राज्य सरकार चर्चेच्या माध्यमातून एक पाऊल पुढे येतंय तर एक पाऊल देखील त्यांनी पुढे यावं असं त्यांना वाटत नाही का? हा जो तुमचा विलिनीकरणाचा मुद्दा आहे तो न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यामुळे त्याच्या कदाचित उशीर लागू शकतो त्या निर्णयाला. सरकारने तुम्हाला चर्चेचं आमंत्रण दिलेलं आहे. एक पाऊल सरकार मागे हटलं. तुम्ही का ठाम आहात संपावरच? आता आम्ही कोर्टाच्याच निर्णयावर ठाम आहे. आम्ही कोर्टाने तारीख वाढवली तर आम्ही बी आमच्या जागेवर ठाम आहे. आम्ही मागं हटणार नाही. आता काय वाटतं संप मागे का घ्यावं? कारण प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. तुमचे पण अडचण आहेच ना. प्रवाशांची हाल होत आहे आम्हाला मान्य आहे. आम्हाला पण ते वाईट वाटतं. परंतु आम्ही या निर्णयापर्यंत आलेलो याचा पण सरकारने विचार नक्की केला पाहिजे. आणि विलिनीकरणावर आम्ही ठाम राहणार आहे शेवटपर्यंत. काही झालं तरी आम्ही विलिनीकरणावर ठाम आहोत. आमचा जो पगार वाढ केला तो फसवेगिरीने केलेला आहे. कारण त्यांनी सांगितलं 1 ते 10 वर्ष ज्यांची सर्व्हिस आहे त्यांना आम्ही एवढा पगार दिला आहे आणि माझी 12 वर्ष सर्व्हिस आहे आणि त्या 1 पहिल्या वर्षी जो लागला त्याचा पगार 17,000 आणि माझ्या 12 वर्ष सर्व्हिस करून माझा 19,000 पगार. मग याच्यात तफावत किती आहे? विलिनीकरणावर आम्ही ठाप आहे. तो कोर्टात आहे. कोर्टाचा उशीर लागू शकतो. तोपर्यंत तुम्ही त्यांनी मग जास्त मुदत मागून घेतलेली. जर त्यांनी जर कमी मुदत मागितली असती तर तेवढ्या वेळात कोर्टाने पण निकाल दिला असता की लवकरात लवकर यांचं मिटावं म्हणून. पण त्यांनी मुद्दाम आता आर्यन खानच्या केसेसमध्ये जर रात्री कोर्ट चालू शकतं तर मग एस टीच्या बाबतीत रात्री कोर्ट का चालू शकत नाही? यांनी 12 आठवडे दिले पाहिजे असं काही हे नाही. त्यांनी 12 आठवड्याच्या आत सांगितलंय. 12 आठवड्यानंतर निर्णय द्या असं नाही सांगितलंय. ते 1 आठवड्यात लावू शकतात, 1.5 आठवड्यात लावू शकतात, एका दिवसात लावू शकतात किंवा एका रात्रीमध्ये सुद्धा लावू शकतात. हा त्यावर त्यांना अधिकार आहे. कोर्टाने तातडीने निर्णय द्यावा असंही एक कामगारांची मागणी आहे. परंतु काही झालं तरी विलिनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही याच एका भूमिकेवर हे सर्व कामगार ठाम आहे. विशाल. धन्यवाद बाबू या सगळ्या संवादाबद्दल. आपण पाहिलं की एस टी कर्मचारी विलिनीकरणाच्या आपल्या मुद्द्यावरती ठाम आहेत. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असं त्यांचं एकूण म्हणणं दिसून येत आहे. पुढे पाहूयात, जाऊयात अमरावतीमध्ये. अमरावतीत जाण्यापूर्वी आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्याबरोबर आहेत. किरणकडे आपण जाऊयात. किरण, तसं जर आपण बघायला गेलं तर मनमाडमधल्या कर्मचाऱ्यांनी आपला निर्धार जो आहे ठाम निर्धार तो व्यक्त केला की जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही. साताऱ्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे? कारण शेवटी ही देखील एक भीती आहे. म्हणजे ही भीती खुद्द परिवहन मंत्र्यांनी बोलून दाखवली की उद्या जर राज्यातल्या एस टी प्रवाशांनी एस टीकडे पाठ फिरवली तर एस टी आणखीन तोट्यात जाऊ शकते. ही भीती कर्मचाऱ्यांना नाही का? नक्कीच विशाल, पाहायला गेलं तर साताऱ्यातली कर्मचारी देखील आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. मात्र काही कर्मचाऱ्यांवरती दबाव किंवा त्यांना कामावरून काढून टाकणार अशाच प्रकारची धमकी जी आहे ती मिळाल्यानंतर काही कर्मचारी साताऱ्यातले जे आहेत ते रुजू झालेले आहेत. काही एस टीच्या फेऱ्या ज्या आहेत त्या सुरू आहेत. म्हणजे खाजगी शिवशाही बस असेल किंवा इतर लालपरी असेल ह्या सगळ्या ज्या बसेस आहेत ते काही प्रमाणामध्ये चालू आहेत. मात्र काही जे काही बऱ्यापैकी जास्त जे कर्मचारी आहेत ते आपल्या मागणीवरती जे आहेत ते ठाम आहेत. राज्य सरकारने काल पगारवाढी संदर्भातला निर्णय घेतला. मात्र सध्या परिस्थिती पाहायला गेली तर जे काही लोकांना 4-5 दिवसाचा जो काही पगार आलेला आहे त्याच्यामध्ये नक्की वाढ किती प्रमाणात झालेली आहे, कशी वाढ झालेली आहे हे मात्र या कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या आपण साताऱ्यातील एस टी कर्मचारी काही आपल्या त्यासाठी बोलण्यासाठी आहेत. काल राज्य शासनाने जो काय तो निर्णय घेतलेला आहे पगारवाढीचा, या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? जो काल राज्य शासनानं निर्णय घेतलेला आहे पगारवाढीचा, जे काल पगार काही लोकांचे जमा झालेले आहेत म्हणजे बँकच्या अकाउंटवर,
तर त्याच्यात पूर्णपणे निराशाजनक अशी ही पगारवाढ आहे. कुणाच्या पगारात 100 रुपये, कुणाच्या पगारात 25 रुपये, कुणाच्या पगारात 3 रुपये, 2 रुपये अशा पद्धतीची वाढ आहे. म्हणजे संपूर्ण हा सगळा गोंधळ निर्माण एक कर्मचाऱ्याच्या मनात एक दुविधा मनस्थिती करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. जेणे एन केन प्रकारे हा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. कुणाची सेवा समाप्ती केली जाते, कुणाचं निलंबन केले जाते, कुणाची बदल्या केल्या जातात, कुणावर मेस्माल लाव ह्या प्रकारचे करावे जात आहे. पण हा सातारचा थोडेफार म्हणजे एक कामगार संघटनेचे थोडेफार मोजके पुढारी सोडले तर ते पण वरून इकडून त्या दबावावरून पैसे पाणी ह्याचे करून कर्मचारी फोडाफोडीचं राजकारण करत आहे. पण साताऱ्यातला खरा शिवाजी महाराजांचा मावळा हा विलिनीकरणावर ठाम आहे आणि विलिनीकरण घेऊनच राहणार. नक्कीच विलिनीकरण वरती तुम्ही ठाम आहात. मात्र जी काही शासनाने निर्णय घेतलेला आहे तो कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे का, काय सांगा? हो, कर्मचाऱ्यांच्या पूर्णतः तोंडाला पाने पुसलेले आहेत. हिने एक फसवी पगारवाढ देऊन कर्मचाऱ्यांची दिशाभूल केलेली आहे आणि त्यामध्ये आमचा जो कर्मचारी आहे हा सगळ्यात जास्त आज दबाव तंत्राला बळी पडला की तुम्हाला मेस्मा लावला जाईल, तुमच्या बदल्या केल्या जातील, तुमच्यावर अन्यायकारक कारवाई केल्या जातील. ह्या कर्मचाऱ्यांच्या मनात ही भीती घातली. त्यामुळे तुरळक प्रमाणात एक 5-10 टक्के बी लोक नाहीत म्हणता येणार. एक ठराविक ज्यांना भीती जास्त वाटली ते आज रोजी कामावर गेलेले आहेत. खाजगी शिवशाही पहिल्यापासून त्या खाजगी आहेत त्या चालूच आहेत सातारा डेपोतून. त्यांना काय आम्ही बोलू शकत नाही, काय तर ते खाजगी तत्वावर घेतलेल्या गाड्या आहेत. त्यामुळे आम्ही आजपर्यंत कुठल्याही गाडीला असं कुणाला म्हणलेलं नाही किंवा कुणा कामगाराला कुठलंही केलेलं नाही. परंतु आमचा जवळजवळ 95% सातारा डेपो पूर्णतः बंदच आहे आणि जोपर्यंत आम्हाला शासनात विलीनीकरण होत नाही, जी मागणी आमची मान्य होत नाही तोपर्यंत आमचा हा सातारा डेपो बंदच राहतो. काय दबाव तंत्र वापरलं जाते का याच्यामध्ये की कर्मचाऱ्यांना निलंबित केलं जाते का? काहींच्या बदल्या झाल्या आहेत असंही समोर येते. बदल्या झाले तर आतापर्यंत नोटीस बोर्डवर कुठं दाखवलेल्या नाहीत. त्यांच्या बदल्या जरी झाल्या असतील तरी आमच्यापर्यंत कोणत्या कर्मचाऱ्यापर्यंत बदलीचा आदेश किंवा परिपत्रक आमच्याकडं कोणत्याही कर्मचाऱ्याच्या हातात आलेलं नाही आहे. आणि हे जे फूट पाडण्याचं काम करत आहेत ते ठराविक मोजके. मी सांगतो सातारा डेपोत आहे ना 2% सुद्धा कर्मचारी कामावर नाही आहेत. हे फक्त अफवा पसरवायचं काम करत कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम करतायत. प्रशासन फक्त दिशाभूल करते, दुसरं काही नाही करत. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर कर्मचाऱ्यांचं जे मत आहे ते असंच आहे की दबाव तंत्र वापरलं जात आहे, कामावरून काढून टाकणार अशीच धमकी दिली जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात जे कर्मचारी आहेत ते आपली नोकरी जाईल या भीतीनं या ठिकाणी रुजू झालेले आहेत. मात्र जे काही कर्मचारी रुजू झालेले आहेत त्यांनाही आता पगार द्यायला सुरुवात केलेली आहे शासनानं. मात्र हा पगार कशा प्रकारे वाढलेला आहे, किती प्रमाणात वाढलेला आहे हे मात्र त्या कर्मचाऱ्यांना माहीत नाही आहे. काही कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचं आहे की 30-40 रुपयानं जे काय आहे ती वाढ झाली अशाच प्रकारचं ते आता सांगतात. मात्र आपण जरी सरकारने दबावतंत्र वापरलं तरी सुद्धा आम्ही विलीनीकरणाच्या मागणीवरती ठाम राहणार अशाच प्रकारचं मत जे आहे ते या ठिकाणचे कर्मचारी व्यक्त करतात. कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. जाऊयात अमरावतीमध्ये. धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल. अमरावतीत बघा नेमकं काय घडते. अमरावतीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. अमरावतीमध्ये एकूण 2444 कर्मचारी आहेत, त्यापैकी फक्त 333 कर्मचारी कामावरती रुजू झाले. गेल्या महिनाभरापासून परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. अमरावती जिल्ह्यातही या परिवहन कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असून केवळ 5 ते 7% कर्मचारी कामावरती रुजू झाले. मनमाड, आपण राज्यभरातला सगळीकडचा आढावा घेतोय. सुरुवातीला आपण मनमाडमधनं नेमकं काय घडतंय, एसटी कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे मनमाडमधल्या ते आपण जाणून घेतलं. आता साताऱ्यातल्या कर्मचाऱ्यांचं देखील मत आमचे प्रतिनिधी किरण मोहितीने जाणून घेतलं. आणि आता अर्थात अमरावतीत देखील काय घडतंय बघा. अमरावती एसटी डेपोमध्ये 2444 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी फक्त म्हणजे 333 कर्मचारी कामावरती रुजू झाले आणि बाकीचे सगळे कर्मचारी संपावरती आहेत. विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही ही मागणी जी आहे ती त्यांनी कायम ठेवलेली आहे. जाऊयात अमरावतीमध्ये आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याबरोबर. संजय, आत्ता या क्षणापर्यंत संप कायम असल्याचं आपण बघतोय. शेवटी इतकंही ताणू नये की ते तुटेल असं परिवहन मंत्र्यांनी वारंवार सांगितलं आणि हा विषय न्यायप्रविष्ट असल्या कारणाने खरं तर याला वेळ लागू शकतो. अशावेळी चर्चा करून हा संप मिटवावा असं कर्मचाऱ्यांना वाटत नाही का?
निश्चितच अमरावती विभाग जर बघितला तर गेल्या महिन्याभरापासून संप सुरू आहे आणि महिना झाला तरी हा संपावर तोडगा निघत नाही आहे आणि एस टी महामंडळाचे अधिकारी जे आहे अधिकारी काही कर्मचाऱ्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत आहे की कामावर हजर व्हावे म्हणून 2444 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 233 कर्मचारी म्हणजे 5 ते 7% कर्मचारी जे आहे ते कामावर हजर झाले. मात्र अजूनही उर्वरित कर्मचारी जे आहे ते कर्मचारी हजर झालेले नाही आहेत आणि केवळ यापैकी ड्रायव्हर आणि कंडक्टर जर पकडले तर फक्त 14 ड्रायव्हर आणि कंडक्टर जे आहे ते अमरावती जिल्ह्याच्या बस आगारात जॉईन झालेले आहे. इतरत्र जे ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे ते अजूनही संपावर आहे आणि एसटीचा गाडा जो आहे तो प्रामुख्याने बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्याच भरोशावर हाकला जातो. मात्र महत्त्वाचे जे कर्मचारी आहेत कर्मचारीच अजूनही संपावर कायम आहेत. केवळ मेकॅनिकल असतील किंवा क्लरिकल स्टाफचे अकाउंटंट स्टाफचे हे जे लोक आहेत केवळ एवढेच लोक आता जॉईन झालेले आहेत. इतर लोक अजूनही जॉईन झालेले नाही आहे अशी माहिती जी आहे एस टी महामंडळाचे जे अमरावतीचे विभाग नियंत्रक आहे गभने यांनी दिलेली आहे. मी अमरावतीच्या बसस्थानकावर आपण पाहू शकतो की प्रवासी जे आहे प्रवासी या ठिकाणी येतात. काल काही आगारातून अमरावतीच्या जिल्ह्याच्या आगारातून वरुड असेल परतवाडा असेल दर्यापूर असेल एक बस सोडण्यात आली होती. आजही अमरावतीच्या बसस्थानकावर आपण पाहू शकतो की या बसस्थानकावर अगदी शुकशुकाट आहे आणि काही प्रवासी जे आहे काही प्रवासी मात्र या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना हीच वाटते की कमीत कमी एखादी बस तरी या ठिकाणी सुटेल आणि मोठ्या प्रमाणात बस नसल्यामुळे खाजगी वाहतूक जे आहे ते बाहेरून चालत आहे आणि खाजगी वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची जी आहे ते लूट सुरू आहे. मात्र एस टी महामंडळाचे कर्मचारी जे आहे ते अजूनही आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे एकूणच जे परिस्थिती चिघळताना दिसत आहे. आजही आता मी अमरावतीच्या बसस्थानकात आहोत. अमरावतीमधून वरुड बसस्थानकासाठी बस सोडण्यात येणारी माहिती जी आहे ती या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे. मात्र अजूनपर्यंत या ठिकाणावर बस सुटलेली नाही आहे. मात्र काही प्रवासी आलेले आहे कारण काल सुद्धा वरुडवरून एक बस अमरावतीला आली होती आणि आता सुद्धा एक बस जे आहे ते अमरावतीवरून वरडला जाण्याच्या तयारीत आहे. पण आता हे जे 333 कर्मचारी कामावरती रुजू झालेले आहेत त्यांच्याशी काही तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला का? कारण ते संपावरनं परतलेत कामावरती पुन्हा रुजू झालेत. कर्मचाऱ्यांच्याच वतीने कर्मचाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न होतोय का? खरं तर जे कर्मचारी जॉईन झालेले आहेत ते अतिशय दबावात आहेत. त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र ते कोणीही बोलायला तयार नाही आहे. त्यांचं हेच म्हणणं आहे की जे आमचे बंधूचे कर्मचारी आंदोलनावर आहे आम्ही जर बोललो तर कदाचित त्यांना वाईट वाटेल किंवा एखादा शब्द जर काही बोलला गेला. मात्र हे कर्मचारी जॉईन झालेले आहेत. यांना सुद्धा वाटते की आता कर्मचाऱ्यांचा हा संप जो आहे संप कुठेतरी मिटावा आणि कर्मचाऱ्यांनी जॉईन व्हावं. मात्र जे कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत त्यांची मात्र या आंदोलनकर्त्याच्या विरोधात बोलण्याची भूमिका नाही आहे. ते बोलायला तयार नाही आणि अगदी बोटावर मोजण्या इतके म्हणजे 5 ते 7% जे कर्मचारी तेच केवळ या ठिकाणी हजर झालेले आहेत. इतरत्र कर्मचारी जे आहेत ते सुद्धा हजर झालेले नाही आणि जे कर्मचारी हजर झाले त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा परत आंदोलनात सहभागी करण्याचा प्रयत्न जे आहे ते जे महामंडळाचे जे कर्मचारी आंदोलनावर बसलेले ते करत आहेत. तर या कर्मचाऱ्यांचा संप फोडून काढण्याचा प्रयत्न जे आहे ते शासकीय पातळीवर होताना दिसत आहे. विभाग नियंत्रक जे आहेत ते कर्मचाऱ्यांना कन्व्हिन्स करत आहे तुमच्या नोकऱ्या जातील किंवा काही लोकांच्या त्यांनी अमरावती आगारातून इतरत्र आगारात 63 लोकांच्या ज्या आहे बदल्या सुद्धा केलेल्या आहे. येनकेन प्रकारे हे कर्मचारी जे आहे कर्मचारी कामावर हजर व्हावं असे प्रयत्न जे एस टी महामंडळाकडून सुरू आहे तर कामावर हजर होऊ नये असे प्रयत्न जे आंदोलनकर्ते कर्मचारी आहे यांच्याकडून सुरू आहेत. एकूण अशी परिस्थिती आहे आणि यामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. ज्या ठिकाणी 100 रुपये तिकीट होती त्या ठिकाणी 200, 300 रुपये द्यावं लागत आहे. शाळा कॉलेज सुरू झालेले आहे. विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होत आहे. ग्रामीण भागातले जे नागरिक आहे या नागरिकांना बसशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या नागरिकांची कुसंबना होत आहे आणि आर्थिक लूट सुद्धा होत आहे. धन्यवाद संजय या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे जे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत ते हाल लक्षात घेता चर्चाही सुरू राहील. चर्चेच्या माध्यमातून आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून आपल्या पदरात पाडून घेता येऊ शकतात. जर राज्य सरकार एक पाऊल पुढे आलेलं आहे तर कर्मचाऱ्यांनी देखील एक पाऊल पुढे यावं अशी अपेक्षा जी आहे ती अर्थात प्रवाशांच्या वतीने देखील व्यक्त होताना दिसते. जाऊया सांगलीमध्ये. आपण पाहतोय की सांगलीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही आहे. राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून पगारवाढ आणि इतर सुविधा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार एस टी महामंडळातील जे कर्मचारी संप काळात नियमित कामावर हजर राहिले आणि संपाच्या आधी जेवढे दिवस काम केलं तेवढ्याच दिवसाचा कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणीनुसार पगार देण्यात आला. दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ आम्हाला मान्य नसून विलिनीकरण झालंच पाहिजे अशी भूमिका घेतली. राज्यभरातला आपण आढावा घेतोय. कर्मचाऱ्यांची मतं जाणून घेतोय. जाऊयात सांगलीमध्ये. आमचे प्रतिनिधी आसिफ मुर्सल आपल्या बरोबर आहेत. आसिफ, हे तर समोर आहे की आता महिना झाला
अजूनही संप मिटलेला नाही आहे. काही कर्मचारी कामावरती रुजू झालेत, काही कर्मचारी नाही. दबाव तंत्राचा वापर राज्य सरकारकडनं केला जातोय अशी तक्रार आता कर्मचारी नोंदवताना दिसतात किंवा त्यांच्या तोंडून तशी वक्तव्य निघतात. काय म्हणणं आहे सांगलीतल्या कर्मचाऱ्यांचं? काही कारणास्तव आसिफचा आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण अर्थात मनमाड, सांगली, त्याच्यानंतर अमरावती या विविध ठिकाणांहून आपण कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या बोलण्यातनं एक तर मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे येताना दिसतोय की विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही आमचा संप मागे घेणार नाही. काही ठिकाणी काही कर्मचारी कामावरती रुजू झालेले आहेत आणि त्या प्रचंड दबावात असल्याचं देखील कळतंय. ते कामावरती रुजू झालेत, पण ते माध्यमांशी मात्र बोलायला तयार नाही आहेत. या सगळ्या ह्याच्यात पहिल्या दिवसापासून म्हणजे जेव्हापासून संपाची सुरुवात झाली त्या दिवसापासून जनतेचे मात्र हाल होत आहेत. कारण एसटी हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. महाराष्ट्राच्या प्रवासातील एक महत्त्वाचं माध्यम म्हणून एसटीकडे बघितलं जातं. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे सांगलीचे प्रतिनिधी आसिफ मुरसेल यांच्याकडे. आसिफ, सांगलीतले कर्मचारी काय म्हणतात? विशाल, बघितलं गेल्या 1 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे आणि काही कर्मचारी ठाम आहेत, पण काही कर्मचारी परतलेत. परंतु आपल्यासोबत काही जे आता संपावर ठाम आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्या की काय त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं, ही पगारवाढ तुम्हाला मान्य आहे का? नाही, मुळात ही पगारवाढ जी सांगतायत भरघोस पगारवाढ किंवा ऐतिहासिक पगारवाढ, ही फसवी पगारवाढ आहे. त्याचं कारण असं, माझं 15,000 रुपये बेसिक आहे, त्याला जर 41% म्हटलं. काही तांत्रिक कारणामुळे आसिफचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. पण जसं आपण बघितलं की इतर ठिकाणी असणारे जे कर्मचारी मत व्यक्त करताना दिसतात तेच मत सांगलीतल्या देखील कर्मचाऱ्यांचं असावं की जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही. काल कामावर असणार म्हणजे कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे जे पगार झालेले आहेत ती पगारवाढ फसवी असल्याचं देखील कर्मचाऱ्यांकडनं म्हणलं जात आहे. म्हणजे काही कर्मचाऱ्यांना 100 रुपये, 200 रुपये, काहींना अगदी 25 रुपये, तर काहींना त्याहीपेक्षा कमी आकड्याची पगारवाढ जी आहे ती पगारात दिसून येते. त्याच्यामुळे राज्य सरकारने जी वेतनवाढीचा जो निर्णय घेतला किंवा जो आराखडा त्या संदर्भातला समोर ठेवला तो फसवणूक करणार आहे अशीच भावना जी आहे ती कर्मचारी व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे कामावर रुजू झाले कर्मचारी देखील पगार झाल्यानंतर याविषयीचा संताप व्यक्त करत आहेत. ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रामधनं बातमी आहे साताऱ्यातनं. साताऱ्यात संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. या ठिकाणी एका 5 वर्षांच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर या मुलाची हत्या करण्यात आली असून घरातील किचनमध्ये या मुलाचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि हा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळते. तर सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. एका 5 वर्षाच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. या मुलाचा मृतदेह त्याच घरातल्या किचनमध्ये आढळून आलाय. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्या बरोबर आहेत. किरण, काय तपशील याबद्दल? विशाल, अत्यंत धक्कादायक घटना म्हणावी लागेल. एका 5 वर्षीय अल्पवयीन मुलावरती एक अनैसर्गिक अत्याचार करत त्याची हत्या करण्यात आलेली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे ही जी हत्या करण्यात आलेली आहे हा देखील आरोपी, संशयित आरोपी जो आहे तो देखील 16 वर्षाचा अल्पवयीनच आहे. मोबाईलवर एक अश्लील चित्रफित पाहत त्याचं अनुकरण करत या 5 वर्षीय मुलाची त्याने जी आहे ती हत्या केलेली आहे. काल संध्याकाळी 7च्या दरम्यानची ही घटना जी आहे ती समोर आलेली आहे. घटनास्थळावरती तत्काळ पोलिसांनी जाऊन या घटनेचा जो आहे तो तपास केला आणि त्यानंतर या संशयित अल्पवयीन मुलाला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. संध्याकाळच्या 7च्या दरम्यान जे मृत जो अल्पवयीन मुलगा आहे त्याचे वडील जे आहेत ते घरात आले आणि त्यानंतर घरातीलच किचनच्या रूम मध्येच हा जो मृतदेह त्या ठिकाणी पडलेला होता आणि त्यानंतर त्याने जे आहे ते पोलिसांना कळवलं आणि ही जी घटना आहे ती त्यानंतरच उघडकीस आलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक मोबाईलवर अशा प्रकारची अश्लील चित्रफित पाहत त्या अल्पवयीन मुलावरती अत्याचार करण्यात आले आणि ही गोष्ट कोणालाही कळू नये किंवा काय या भावनेतून या अल्पवयीन मुलाने जे आहे या मुलाचा एका अज्ञात धारदार शस्त्राने जे आहे ते वार करून त्याचा जो आहे तो खून केलेला आहे. संबंधित अल्पवयीन आरोपीला जे आहे ते ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी. अधिक तपास जो आहे सध्या सातारा पोलीस करत आहेत. विशाल.
धन्यवाद किरण. या सगळ्या माहितीबद्दल अस्वस्थ करणारी ही घटना आहे. एक 5 वर्षांचा चिमुरडा ज्याच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि नंतर त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे. साताऱ्यातली ही घटना. आता पोलीस याबद्दल अधिक तपास करतायत आणि जो आरोपी आहे, संशयित आरोपी, तो अल्पवयीन असल्याचं कळत आहे. पुढे पाहूयात. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून चौकशी केली जाते. तब्बल 10 तास ईडीकडून तनपुरेंची चौकशी करण्यात आली. 2012 साली नगरचा राम गणेश गडकरी साखर कारखाना तनपुरेंच्या कंपनीनं 12 कोटीत विकत घेतला होता. मात्र त्या साखर कारखान्याची मूळ किंमत 26 कोटी रुपये इतकी होती. या कारखान्याला महाराष्ट्र बँकेचं कर्ज होतं. या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा ईडीला संशय. अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी, अर्जुन खोतकर यांच्यानंतर आता प्राजक्त तनपुरे अडचणीत आले. हे प्रकरण नेमकं काय जाणून घ्यायला हवं. बघा, यामध्ये प्राजक्त तनपुरेंनी 2012 मध्ये साखर कारखान्याची खरेदी केली. राम गणेश गडकरी कारखान्याची 12 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली, जेव्हा की या कारखान्याची मूळ किंमत ही 26 कोटी रुपये इतकी आहे. गडकरी कारखान्यावरती महाराष्ट्र बँकेचं कर्ज आहे आणि आता या व्यवहारात घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे आणि त्याच अनुषंगाने प्राजक्त तनपुरेंची चौकशी केली जाते. पुढे पाहूयात. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची काल ईडीनं 6 तास त्यांचा जबाब नोंदवला. अनिल देशमुख खंडणी प्रकरणामध्ये त्यांचा जबाब नोंदवण्यात आलाय. मुंबईतल्या कार्यालयामध्ये हा जबाब नोंदवण्यासाठी त्यांची 6 तास चौकशी करण्यात आली. अनिल देशमुखांवर पोलिसांच्या बदल्यांबाबत आरोप करण्यात आला होता आणि तर त्यांच्या काळात झालेल्या बदल्यांच्या वेळी मनी लॉन्ड्रिंग करण्यात आलंय का याबाबत ईडी मार्फत चौकशी करण्यात येते. अनिल देशमुख जी के मामले में जो केस चल रही है उसमें जानकारी देने के लिए बुलाया. फिर से बुलाया सर आपको? नहीं. यानंतर एक स्पेशल रिपोर्ट. मुंबई महापालिकेत शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे. गेल्या वेळची निवडणूक शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्रपणे लढवली होती. खरं तर गेल्या वेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांच्या संख्येत फार अंतर नव्हतं. आता पुन्हा एकदा या महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात हे दोन्ही पक्ष आमने सामने येणार आहेत. मात्र निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यापूर्वीच या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय सामना चांगला रंगला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच राजकीय धुमशान सुरू झालंय. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. भाजप नेत्यांनी आरोपांची मालिका सुरू करून निवडणुकीपूर्वी शिवसेनेला खिंडीत गाठण्याची रणनीती आखली आहे. तर शिवसेनेकडून भाजपवर जोरदार प्रतिहल्ला केला जातोय. कधी पेंग्विन देखभालीच्या कंत्राटावरून तर कधी कोस्टल रोडवरून शिवसेनेची कोंडी केली जाते, तर कधी मिठी नदीतील गाळ काढण्यावरून हा राजकीय वाद रंगल्याचं पाहायला मिळतंय. आता पुन्हा एकदा कोस्टल रोडच्या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधलाय. खरं तर मुंबईतील कोस्टल रोड हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो. राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता असताना उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोड प्रकल्पाचा आग्रह धरला होता. मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला. 2024 पर्यंत हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं काम मुंबई महापालिकेकडून केलं जातंय. तर मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळेच या प्रकल्पाच्या निर्मितीवरून भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केलंय. महापालिकेकडून या प्रकल्पात अफरातफरी आणि गोंधळ निर्माण केला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पात ठेकेदारांना बेकायदेशीरपणे बिलं दिली जात असून मुंबईकरांची लूट केली जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आलाय. महापालिकेने मुंबई कोस्टल रोडचं जे काम 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2020 या अंतरामध्ये जे काम झालं त्याच्यावरचे कॅगने उपस्थित केलेले प्रश्न आणि ताशेरे
हेच सांगतायत की मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये बेकायदेशीररित्या बिलं दिली जात आहेत. कंत्राटदार आणि कन्सल्टंट यांना विशेष प्रेम करून मदत केली जाते. मुंबईकरांच्या पैशाची लूट केली जाते. 23 एप्रिल 2021च्या रिपोर्टमध्ये कॅगने कोस्टल रोड प्रकरणी महापालिकेच्या कामावर ताशेरे ओढल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. या प्रकल्पाच्या कामात 1600 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय. त्यावेळेला मी सांगितलं होतं की मुंबई कोस्टल रोडमध्ये 1600 करोडच्या भ्रष्टाचाराचा तवंग आता समुद्राच्या पाण्यावर येतो. आता सीएजीने त्याचं एक पान खोललेलं आहे. तो रिपोर्ट सगळा काय मी मांडत नाही. प्रमुख मुद्दे मांडायचे झाले तर नंबर 1, या मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टचा DPR हा अतिशय चुकीचा आणि गडबडीचा आहे. सीएजीचा रिमार्क. भाजपच्या आरोपांवर शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. भाजप नेत्यांनी कोस्टल रोड प्रकरणी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून या आरोपांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नसल्याचा पलटवार शिवसेनेकडून करण्यात आलाय. हा आपला भारत देश आहे, हा हिंदुस्थान आहे, हा संविधान मानणारा देश आहे, हा कायदे कानून मानणारा देश आहे. तुम्हाला वाटतंय चुकीचं घडलंय, घेऊन या, सिद्ध करा आणि जे कोणी असतील त्यांना शिक्षा करा. पण नुसतं भा करून पत्रकार परिषद घेत राहायच्या आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये एक केंद्रबिंदू करून अडकवून टाकायचं, मला वाटतं तुम्ही पण खूप सिरियस घेताय त्यांची. एकीकडे कोस्टल रोडवरून भाजप शिवसेना आमने सामने आलेत, तर दुसरीकडे बीडीडी चाळीतील जळीत प्रकरणावरूनही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. 30 नोव्हेंबरला वरळीतील बीडीडी चाळीच्या परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्यामध्ये 4 जण होरपळले होते. भाजलेल्या लोकांना नायर रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र त्यांना वेळीच उपचार मिळाला नसल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळाला. त्या घटनेची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांवर महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारला. नायर रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशीलतेचा तो व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय. त्या दुर्घटनेत भाजलेल्या 4 महिन्याच्या बाळाचा 1 डिसेंबरला मृत्यू झाला, तर 4 डिसेंबरला आनंद पुरी यांचा मृत्यू ओढावला. 6 डिसेंबरला विद्या पुरी यांचा मृत्यू झाला. त्या स्फोटानं एकाच कुटुंबातील 3घांचा बळी घेतल्यामुळे विरोधकांनी शिवसेनेला धारेवर धरलं. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात ही घटना घडल्यामुळे भाजपनं थेट आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सगळ्याचा जबाबदार उद्या डॉक्टरला धरण्यापेक्षा संबंधित आमदार आहेत, ते मुंबईचे पालकमंत्री आहेत, वर्षानुवर्ष मुंबई महापालिकेवर त्यांची सत्ता आहे, त्यांना अगर कारभार करायला जमत नसेल तर मंत्री आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा. वरळी जळीत प्रकरणावरून एकीकडे भाजपने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय, तर दुसरीकडे भाजपचे नेते आशिष शेलारांनी महापौरांविषयी केलेल्या कथित वक्तव्यावरून आता नवा वाद सुरू झालाय. मी किशोरी पेडणेकर सोडून द्या, पण एका महिलेबद्दल ज्यावेळेला निजल्या का आणि वर परत एवढं म्हणतात की मी हे परत बोलतोय, याचा अर्थ ह्यांचं फारच धारिष्ट वाढत चाललंय. समस्त महिलांचा अपमान करायचा आणि सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि भ्रमिष्ट अवस्थेमध्ये ते बोलता आहेत. ज्या महानगरपालिकेचा आढावा होता त्यातला एका पण म्हणजे अगदी त्यांचा जो पक्षाचा प्रमुख असतो सभागृहात, त्या तिथे 2-2 दिसतात, तिथेही ते तै नाही करू शकत आहे कोणी एक. इतक्या भ्रमिष्ट अवस्थेमध्ये आता भारतीय जनता पार्टी चालली आहे. मी कुठलंही कधीही आक्षेपार्ह विधान केलेलं नाही, ना कुठल्या महिलांबद्दल ना महापौरांबद्दल. माझी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. सार्वजनिक आयुष्यामध्ये नीतिमूल्य आणि नीती मर्यादा पाळणारा मी आहे. शिवसेनेसारखा पाखंडी, खोटं आणि अपप्रचार या भाजपच्या भूमिका नव्हेत.
आणि जर कुठे तक्रार केली असेल तर नक्की चौकशी करावी. भाजप आणि शिवसेनामध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यामुळे भाजपकडून शिवसेनेची सतत कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे आगामी काळात या राजकीय संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आता बातमी आहे देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या एका रोल मॉडेलची. दिव्यांग असूनही अनेक साहसी खेळांमध्ये त्यांनी आपल्या नावाचा झेंडा रोवलाय. साहसी खेळांमधून देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या नेहा पावसकर यांना राष्ट्रपतींकडून रोल मॉडेल हा पुरस्कार देण्यात आला. साहसी खेळांमध्ये प्रावीण्य पटकावणाऱ्या या खेळाडूंची संघर्ष कथा पाहूयात. या आहेत नेहा पावसकर. पूर्वाश्रमीच्या चंद्रप्रभा नाईक. बुद्धिबळ, ॲथलेटिक्स, जुडो, जलतरण, गिर्यारोहण, गोल बॉल अशा विविध खेळांत विभागीय ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलाय. बालपणी लाडाकोडात वाढत असताना त्यांची दृष्टी खूप अधू आहे हे लक्षात आलं. अगदी जवळून वाचता येणारी दृष्टी 9वी-10वी पर्यंत अंधुक प्रकाश आणि नंतर गडद अंधारापर्यंत येऊन ठेपली. 1991 मध्ये त्यांची विक्रीकर विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून नियुक्ती झाली. या नोकरीबरोबरच त्यांनी खेळाचं प्रशिक्षणही पूर्ण केलं. जेव्हा आपण एखादं जिद्द करतो की हे समाजासाठी, म्हणजे मी एखादं कर्तृत्व करणार आणि त्या समाजातल्या अनेक महिला तसंच अंध महिलांना सुद्धा प्रेरणा मिळणार, ही माझ्या मनात प्रेरणा असल्यामुळे कदाचित मी हे सर्व कर्तृत्व करू शकली आणि मला प्रेरणा मिळाली आणि परमेश्वरांनी साथ सुद्धा दिली. 1992 मध्ये 54 गिर्यारोहकांबरोबर कुलू मनाली जवळील क्षितिधर या 17,220 फूट उंचीवरील ट्रेकला जाण्याची संधी त्यांना मिळाली. निसर्गाची रौद्ररूप अंगावर झेलत त्यांनी शिखरावर तिरंगा फडकवला. लिम्का बुकमध्ये त्यांची नोंद करण्यात आली. लोणावळा ड्यूक्स नोज इथे 3,500 फूट उंचीवर रॅपलिंग, जीवधन किल्ला ते खडापारसी नाणेघाटातील व्हॅली क्रॉसिंग, 13,500 फूट उंचीवर चाललेल्या डोंगरी प्रशिक्षणाचं नेतृत्व, हिमालयातील 16,800 फुटांवरील मोहिमेत कंचाल, सारपास, नागारू या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी झाल्या. 17,220 फुटावर जाणारी मी पहिली अंध महिला आहे. यंग झिंगारो ट्रेकर्स बरोबर हे केलं. नंतर 800 फुटाचं व्हॅली क्रॉसिंग ड्यूक्स नोजमध्ये, तर 1200 फुटाचं व्हॅली क्रॉसिंग कोकण कडा येथे, जे आपल्या एशिया खंडातील 4,600 फूट खोल आहे, सर्वात डीपेस्ट व्हॅली आहे. हे दोन्ही मी व्हॅली क्रॉसिंग केलेली एकमेव अंध महिला आहे. केवळ गिर्यारोहण क्षेत्रातच नव्हे तर इतर क्रीडा प्रकारातही त्यांनी असामान्य कामगिरी नोंदवली आहे. 1998 मध्ये बुद्धिबळात राष्ट्रीय विजेतेपद, 2004 मध्ये लंडन स्टेफर्ड येथे दृष्टिहीनांच्या बुद्धिबळात 5वं स्थान, 2000 मध्ये राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक अशी असामान्य कामगिरी त्यांनी केली आहे. ही कामगिरी करत असताना त्यांना त्यांच्या पतीचीही सर्वार्थानं साथ मिळाली. अनेक संकट आली तरी त्यापुढे हार न मानता त्यांनी यशाची नवनवीन शिखरं सर केली आहेत. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीला सलाम. साहसी खेळांमध्ये भारताचं नाव अटके पार नेणाऱ्या नेहा पावसकर यांना रोल मॉडेल या पुरस्काराने राष्ट्रपतींनी सन्मानित केलं. अनेकांसमोर खेळातून आपल्या दृष्टिहीनतेवरती मात करणाऱ्या नेहाजींनी अनेकांसमोर महिला काय करू शकतात याचं नवीन उदाहरण मांडलेलं आहे आणि अनेकांकडून त्यांच्या या साहसाचं कौतुक केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह मी सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता दिवसभरातल्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमचं यूट्यूब चॅनल न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करण्याकरता विसरू नका. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं अपील म्हणजे की सध्याला आपण पाहतोय की कोरोनाचं संकट अजूनही मिटलेलं नाही आणि त्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनने महाराष्ट्रामध्ये शिरकाव केलेला. अशावेळी आपण कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं फार आवश्यक आहे. गर्दीत जाणं टाळा, सॅनिटायझर जवळ ठेवणं फार आवश्यक आहे आणि त्याचबरोबर मास्कचा कायम वापर हे महत्त्वाचं आहे. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.